हल्ली इतकी थंडी वाढली ना, त्यामुळे इडली बॅटरला थंडी वाजू नये म्हणून मी रात्रभर त्याला ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवलं होतं आणि सकाळी टॉवलमध्ये ठेवलेलं होतं. आता माझी आयडिया खरंच खूप कामी आलेली होती. माझं इडली बॅटर खूप छान फुललेलं होतं. त्यानंतर मिरचीसुद्धा मी ॲड केलेली होती. एका रीलमध्ये बघितलं होतं. त्यामुळे ना इडली बॅटर छान फुलतं आणि कॅरवचं हे नेहमीचंच असतं बरं का. कारण मी स्वयंपाक करत असताना तो मला कधीच निवांत स्वयंपाक करू देत नाही. कधी मला केस विंचरून दे, कधी बेल्ट लावून दे, कधी तर कपडे घालून दे, असं असतं. आणि त्याचे पप्पांना निवांत बसलेले असतात तरीसुद्धा माझ्याकडे तो नेहमी येत असतो. त्यानंतर इडली लावून घेतली, वरण केलं आणि इडली करायला मात्र 2 दिवस लागतात, खायला 10 मिनिटं आणि भांडी मात्र ढीगभर पडतात. आणि मी आराध्याला सांगितलं होतं की गॅस बंद कर, पण तो तसाच शाळेमध्ये निघून गेला आणि मी कपडे वॉश करायला गेले होते कारण शेवटचं पत्र राहिलं होतं आणि हा असा कुटाणा झाला होता. आता तो कुटाणा तसाच ठेवला आणि मार्केटमध्ये गेलो होतो. जाताना मला रथ दिसलेला होता आणि गहू घ्यायचे होते. आता इथे आल्यावर मला लक्षात आलं मी तर साडी घातली, ड्रेस तर घालायचं विसरूनच गेले आणि आता ही बॅग घेऊन कसं बसायचं गाडीवरती तुम्हीच विचार करा. त्यानंतर चीजवाली मॅगी बनवली होती रात्री, जिची रेसिपी मी नंतर कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन.